राज्यभरातले कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत संपावर आहेत आणि राज्यातल्या सर्व 85,000 कृषी सेवा केंद्र आजपासून बंद राहणार आहेत। महाराष्ट्र राज्य फर्टिलायझर्स डीलर्स संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद पेराळ यांनी ही माहिती दिली आहे। विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संप आहे। मागण्या मान्य न झाल्यास खत विक्रीसाठीचे पॉश मशीन हे सरकारला परत करणार असल्याचा कृषी केंद्र चालकांनी इशारा दिला। बेमुदत संपाचा शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसणार आहे। खतात येणारी लिंकिंग जे आम्ही 4-5 वर्षापासून शासन दरबारी वारंवार सांगायलो तरी बी लिंकिंग बंद झालेली नाही आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जे अप्रमाणित एच-डी-बी-टी आहे, एच-डी-बी-टी बाहेर राज्यातून येते आणि अनधिकृतपणे विकल्या जाते, तिच्यावर नियंत्रण असलं पाहिजे। आणि जे आम्ही पॅकेट विकतोय, सीलबंद पॅकेट विकतोय, आम्ही उत्पादक नाही आहेत, आम्ही फक्त विक्रेते आहेत। जर ते सॅम्पल फेल गेलं तर आम्हाला त्याच्यातला साक्षीदार म्हणून करावा, गुन्हेगार नाहीये। आजचा जो राज्यव्यापी जो बंद आहे आमचा, तर या बंदमध्ये अशा विविध प्रकारच्या काही मागण्या आहेत। त्याच्यातल्या ज्या काही प्रामुख्याने असणाऱ्या मागण्या आमचे जे काही सहकार्यांनी केले त्याच्यापैकीची एक महत्त्वाची जी मागणी आहे, तर जी काही तपासणी अधिकाऱ्याची जी संख्या आहे ही संख्या कमी करून तो जो आम्हाला वारंवार जो मानसिक त्रास होत आहे सीझनच्या टायमाला, तर तो त्रास आमचा कमी व्हावा, ही एक जी की मागणी आमची प्रामुख्यानं ती जी काही अधिसूचना आहे, ही अधिसूचना रद्द करण्यात यावी, ही एक आमची प्रामुख्याने मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे खत निविष्ठा विक्री केंद्रवाले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। विशेषतः शासनाकडून घेतलेला निर्णय म्हणजे साथी पोर्टल ॲप हा कंपल्सरी करण्यात येत आहे, परंतु हा योग्य नाही आहे। दुसरा, कंपनीकडून होणारा जो कीटकनाशकांचा पुरवठा आहे त्याची तारीख झाल्यानंतर म्हणजे एक्सपायरी झाल्यानंतर तो कंपन्यांनी परत घेण्यात यावा, हा एक मोठा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जसं माऊली भाऊंनी सांगितलं की लिंकिंग ही संपूर्णपणे बंद व्हावी, कारण की या अटींमुळे किंवा या मुख्य कारणांमुळे विक्रेत्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। आम्ही कंपन्यामार्फत उपलब्ध होणारे जे उत्पादन आहेत हे कंपनी तयार करतात, आम्ही तयार करत नाही। त्याच्यामुळं सॅम्पलिंग फेल झाल्यानंतर याच्यामध्ये होणाऱ्या कारवाईस दुकानदार बळी न पडता कंपनी स्तरावर कारवाई करण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी। तर कृषी केंद्र चालकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सद्वारे। तर खतं आणि कीटकनाशकांची एजंटमार्फत होणारी थेट विक्री ही थांबवावी। बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करू नये। बियाणं नमुना फेल झाला तर विक्रेत्यांना दोषी ठरवू नये। खतांच्या पुरवठ्यातल्या लिंकिंग पद्धती बंद करावी आणि परराज्यातल्या अप्रमाणित एच-डी-बी-टी कपाशी बियाण्यांवर बंदी घालावी।